नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल तळणीचे कुरकुरीत मोदक। आणि अजिबात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचेच आज आपण कुरकुरीत मोदक बनवणार आहोत। आणि जे मोदक अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतील, नरम पडणार नाही किंवा वातटही होणार नाही। तर चला पाहूया संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे तळणीचे गव्हाचे पिठाचे मोदक। तर चला, सर्वात अगोदर आपल्याला मोदकासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। तिथे छोटी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। तर हा जो आहे तो बारीक रवा इथे आपण घेणार आहे। आणि गव्हाचं पीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे। तर इथे मी काय केलं आहे, 1.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हा रवा टाकायचा आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात मोदक करणार असेल तर काय करायचं आहे, रवा वापरताना काय करायचं आहे, गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकताना तो मिक्स करताना बघा हाताला जे पीठ आहे ना ते असं थोडंसं रवेदार लागलं पाहिजे इतपत काय करायचं आहे, त्याच्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे। आता थोडंसं आपण अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता जेव्हा मोदकासाठी आपण पीठ मळतो ना, तर मोदक कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळताना जास्त पीठ जे आहे ते ओलसर न मळता पीठ जे आहे ते एकदम असं घट्ट मळायचं, म्हणजे मोदक जे आहे ते कुरकुरीत राहतात। तर बघा पीठ मळलेलं आहे। तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा ते मळून घ्यायचं आहे। आता हे मळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 5 मिनिटं आपण हे पीठ जे आहे ते भिजत ठेवणार आहे। पीठ मात्र घट्टच मळायचं आहे। तर पाहू शकता, तर हे 5 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत आपण इथे मोदकासाठी सारण जे आहे ते बनवून घेऊया। तर इथे मी एक मोठी वाटी जे आहे ते सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। आणि जेवढं बारीक किसन ना तेवढं तो मोदक खायला खूप छान लागतं आणि मोदकामधलं सारणही खूप छान होतं। त्यामुळे जेवढं बारीक किसून घ्यायचं तेवढं बारीक किसून घ्या। आता हे भाजून घ्यायची गरज नाही आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर असं छान किसून घेतल्यानंतर तर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे पिठी साखर। तर मी साखरच बारीक करून घेतलेली आहे, पण अर्धी वाटी घेतली आहे। आणि मी 1 चमचा खसखस होती ती छान अशी भाजून घेतलेली आहे। खसखशीमुळे मोदकाला छानशी टेस्टसुद्धा येते। तर भाजलेली खसखस लागणार आहे। आणि ड्रायफ्रूट थोडेसे मी कट करून घेतलेले आहे। आणि अजून आपल्याला लागणार आहे सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर। तर चला, आता किसलेले हे खोबरं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धी वाटी पिठी साखर। तर इथे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1 मोठी वाटी खोबऱ्याला अर्धी वाटी पिठी साखर बरोबर प्रमाण होतं। आणि 1 चमचा आपण भाजून घेतलेली ही खसखस टाकलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कट केलेले ड्रायफ्रूट। आणि मस्त मोदकाला छान चव येण्यासाठी सारणाला तर याच्यामध्ये आपण घेणार आहे 1-1.5 चमचा सुंठ, वेलचीची पावडर। तर बघा आता हे सगळं साहित्य रेडी आहे। फक्त हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सारण छान असं मिक्स केल्यानंतर लगेच हे सारण तयार होतं। आणि हे सारण जे आहे ना अगदी एकदा जरी बनवून ठेवलं तरी महिनाभर याला काही होत नाही आणि व्यवस्थित टिकतं। तर चला, हे सारण मोदकाचं तयार झालेलं आहे। बघा मस्त असं हे सारण तयार आहे, म्हणजे झटपट हे मोदक तयार होतात। तर सारण तयार झालेलं आहे, तर आपण मोदकसुद्धा लगेच बनवून घेऊया। तर सारण तर तयारच आहे। आता हे जे मळून घेतलेलं पीठ होतं ते छान असं भिजलेलं आहे, त्याचा रवासुद्धा छान भिजलेला आहे। 1-5 मिनिटं आपण भिजत ठेवलं होतं। आता पीठ मळून घेतल्यानंतर आपण त्या चपाती एवढा 1 उंडा घेतला आणि आता तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आता चपाती लाटू अगदी त्याचप्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं आहे। लाटताना मात्र पीठ जास्त लावायचे नाही, मग काय होतं की मोदक खूप असे लालसर दिसतात। कारण आणि हे ऑलरेडी काय आपण आज गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे। तर बघू शकता, तर एक पोळी अशी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे। आता एक झाकणाचा डबा घ्या, ज्याला अशी कोर पाहिजे आणि एकसारख्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्या आपण करून घ्यायचे, म्हणजे मोदकही काय होतं की एकसारखे होतं। आणि बघा एका वेळेला 4-4 मोदक होतात, म्हणजे कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त मोदक बनवू शकतो। आता त्यातली एक पुरी घेऊया आणि तयार केलेलं सारण काय करायचं आहे, त्या पुरीवरती ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये सारणसुद्धा भरपूर बसतं, 1-1.5 चमचा सारण बघू शकता बसलेलं आहे। आता एक काय करायचं, प्लेट घ्यायची आहे आणि बघा अशी फक्त पकडायची आहे, म्हणजे एका हाताने त्या प्लेट्स पकडायच्या आणि एका हाताने प्लेट्स करत जायच्या आणि ते एका ठिकाणी अशा धरून ठेवायच्या। आणि पाहू शकता असं वरच्या साईडने सगळं प्रेस करा, बंद करा आणि वरच्या साईडने बघा फक्त बोट आणि असं वरती अशी शेंडा काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाहू शकता अगदी मस्त असं मोदक तयार झालेलं आहे। तर पुन्हा एकदा पाहूया, याच्यामध्ये टाकूया सारण। ते 1-1.5 चमचा सारण बसलेलं आहे। आता 1-1 प्लेट्स करायच्या आहे, एका हाताने पकडून धरायच्या आणि एका हाताने करत जायच्या। हे बघा पाहू शकता, आणि त्याला मस्त प्लेट्सही पडतात, म्हणजे याला कळ्यासुद्धा एकदम छान पडतात। आणि हे बघा सगळं असे एका ठिकाणी धरलं की वरती असं शेंडा जो आहे त्याचा असा घट्ट पॅक करून घ्यायचा। आणि पाहू शकता मस्त त्याला कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत। आणि मस्त अशा हे तळणीचे मोदक आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहे। तर आज मी
गव्हाच्या पिठाचे मोदक का बनवले हे सुद्धा सांगते. आता गणपती बाप्पा सुद्धा आलेले आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की पहिल्या दिवसाचा जो मान असतो तो गव्हाच्या पिठाच्या मोदकांचा असतो. आणि बरेच जण म्हणतात की गव्हाच्या पिठाचे मोदक केले की ते नरम पडतात किंवा वातट होतात, पण पहिला जो मान असतो तो गव्हाच्या पिठाच्या मोदकांचा असतो. आणि ते कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकलेला आहे रवा, जो की काय होतं की मोदकही खायला कुरकुरीत क्रिस्पी होतो आणि अगदी संपेपर्यंत तो कुरकुरीत राहणार, वातटसुद्धा होणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण मोदक जे आहे ते बनवून घेतलेले आहे. आता जास्त पण बनवायचे नाही, 7 ते 8 मोदक बनायचे आणि लगेच तळून घ्यायचे. आणि तेल पण जास्त हाय हीट नाही करायचं, थोडंसं नॉर्मली गरम झालं की लगेच आपण हे मोदक तयार केलेले आहे ते आपण कढईमध्ये टाकूया आणि आता हे तळून घ्यायचे आहे. आता हे तुम्हाला जे बुडबुडे दिसत आहे ना तळणी आपण मोदक टाकल्यानंतर, अगदी ते बुडबुडे संपेपर्यंत स्लो गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे मोदकही जळणार नाही आणि तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहे. तळताना मात्र स्लो गॅसवर तळा, म्हणजे आतलं सारणही व्यवस्थित राहतं, वरतूनही ते जळत नाही आवरण त्याचं आणि मोदकही मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. कारण कुरकुरीत आणि क्रिस्पी मोदक म्हटलं की आपल्या सर्वांनाच आवडतो. आणि हे गव्हाच्या पिठाचे मोदक असल्यामुळे काय होतं की तळल्यानंतर थोडेसे लालसर दिसतात. तर पाहू शकता आता हे मोदक छान असे आपण तळून घेतलेले आहे. तर हे मोदक तळून झालेले आहेत, ते झालेले आहेत ना, तर ते आपण एका प्लेटमध्ये काय करूया काढून घेऊया. आणि पहा त्याला छान अशा कळ्यासुद्धा आलेल्या आहे. बाकीचे मोदक जे आहेत ते असेच आपण काय करूया की तळून घेऊया आणि राहिलेले मी करूनसुद्धा घेणार आहे. आज अंगारकी होती म्हणून मी हे मोदक बनवलेले होते आणि मस्त असे बघा भरपूर अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि छान असे मोदक झालेले आहेत. आता हे गव्हाचे पिठाचे बनवलेले आहे, तर मैद्याचे सुद्धा बनवतात. मैद्याचे पिठाचे मोदक कसे बनवायचे असे सुद्धा आपण रेसिपी आधी सुद्धा पाहिलेली आहे. आणि आता गणपती बाप्पा स्पेशल आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सुद्धा पाहणार आहोत. तर पाहू शकते छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे मोदक तयार झालेले आहे. आणि श्रीला सुद्धा असे तळणीचे कुरकुरीत आणि क्रिस्पी मोदक खायला खूप आवडतात. तर पाहू शकता मस्त एकसारखे झालेले आहे. आणि गणपती बाप्पा स्पेशल तुम्हाला गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत आणि क्रिस्पी मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. संपेपर्यंत कुरकुरीत राहतील, वातटही होणार नाही किंवा नरमही पडणार नाही. तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.